हे तूच केलंयस गुरुनाथ. नेहमीप्रमाणे मला तू खोटं पाडलंयस गुरुनाथ. मी खोटं पाडले तुम्हाला? अहो 10 वेळा थोबाडावर आपटलाय, अपमान करून घेतलाय, तरी सुद्धा परत हेच. गुरुनाथ तू तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर काय कराल? माझ्या घराची संसाराची राख रांगोळी करायची एक संधी सोडत नाही तुम्ही, एक संधी, आणि मी गप्प बसून ऐकत राहायचं? तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. गुरुनाथ ते खोटे नाही आहेत. आत्ता जरी ही क्लिप ऐकू येत नसली ना, तरी मी माझ्या कानाने ती ऐकले. नाना ऐकली ऐकली ऐकली, मग अचानक कुठं गेली ती क्लिप? नानाजी, तुम्ही महाजनींच्या जाळ्यात अडकलात ना? नाही, मी खरंच रेकॉर्ड केलेलं होतं. अहो मी पण ऐकले ती. हे खोटं नाही बोलत आहे तो, खरंच ऐकलं आम्ही. राधिके, एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस. हा, तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनायाला इथं राहायला बोलवलं असणार, ठरवून करतोय तो. फसवतोय तुला तो. हो आहे. नाही, मी खोटारडा आहे, मी सगळ्यांना फसवणार आहे, मी निर्लज्ज आहे. अगदी बरोबर आहे. नानाजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. इतकी सोन्यासारखी माझी बायको, एवढे देवासारखे माझे आई बाबा, मी सगळ्यांना फसवतोय. मी जगण्याच्या लायकच नाहीये. अगदी बरोबर म्हणतायत हे. कशाला मला तुम्ही ठेवताय? मारून टाका ना मला. जिवंतच नाही राहत ना. नाही, मला जगण्याचा अधिकारच नाही ना. इथे वाटेल ते लोक घरामध्ये येऊन माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात, आणि माझे सख्खे आई बाबा, माझी बायको, यांना माझ्याबद्दल विश्वासच नाही वाटत. मला नका ना जिवंत ठेवू, मारून टाका. आई मार. असं नाही, तुम्ही मारा. हेच हवंय ना. घाबरे गुरु. काय आई? बस का तुझी नाटकं? थांबव सगळं. राधिके, तुझा नवरा तुला फसवतोय. लक्षात ठेव. भाऊसाहेब, तुमचा पोरगा फसवतोय तुम्हाला, खोटं बोलतोय तो. बस, खूप झालं नानासाहेब.